दरम्यान मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलनकर्ते मनोज जरांगेंना काही वेळापूर्वीच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय आणि त्यांच्याशी संवाद साधतात आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे। वडीगोद्री आणि अंतरवली सराटी अंतर 2.5 ते 3 किलोमीटर। मात्र या 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये सरकार समोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, कारण की वडीगोद्रीमध्ये ओबीसींचं उपोषण सुरू आहे आणि अंतरवलीमध्ये मराठा समाजाच्या उपोषण सुरू झालेलं होतं। या सगळ्यांमधून सरकारसमोर तर पेच निर्माण झालेला आहे आणि या पेचाचं उत्तर मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आहे का, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। काय उत्तर आहे या सगळ्या अभूतपूर्व महाराष्ट्रात जो पेच निर्माण झालेला आहे त्याचं तुमच्याकडून? नाही, माझ्याकडं नाही आहे, सरकारकडं उत्तर याचं। कारण सरकारनं लोकांना बोलायचं, जुने असणारे आंदोलनातले नेते बाजूला सरायचे, नवीन उभा करायचे आणि जातीय तेढ निर्माण झालाच पाहिजे या उद्देश डोळ्यासमोर ठेवून आंदोलन उभा करायला लावायचे। त्यामुळं सरकारच करतंय, त्यामुळं आंदोलन करणाऱ्याला दोष देऊन उपयोगच नाही, कारण आम्ही त्यांना देणारं नाहीत आणि त्यांना कधी विरोधक मानलेला नाही। याला दोषी पूर्ण सरकार आहे। हे सरकार जाणून बुजून जातीमध्ये तेढ निर्माण करायचं काम करतंय आणि याला जबाबदार मात्र 100% सरकारच आहे। सरकार आहे का सरकारमधले काही नेते? हा, तेच सरकार म्हणजे ते मंत्री त्यांचे काही की ज्यांना मराठ्यांविषयी खूप राग आहे, द्वेष आहे। मराठ्यांचा आहे, येतील पुढं येतील, वेळेवर होतं सगळं, वेळेवर सांगता पण येतं, वेळ येऊ द्यावं लागते त्याला। पण सगळ्यांच्या निदर्शनास आलेलं आहे, कारण याच्या अगोदरही तिथं आंदोलन झालेले, त्यावेळेस नाही ना इतकं सरकारनं लक्ष घालून हे केलं। ते लक्षात येते तेव्हाच काय ते, परंतु जातीय तेढ निर्माण नाही होऊ देणार मराठी, 100% नाही होऊ देणार। एखादा अर्ध पाऊल मागं पुढं सरकल, पण आमच्या गावखेड्यात आम्ही वातावरण दूषित नाही होऊ देणार। सरकारची इच्छा मी कधीच पुरी होऊ नाही देणार। इथून मागंही त्यांचे षडयंत्र मोडलेले, इथून पुढेही मोडणार, पण आम्ही गावखेड्यातले ओबीसी बांधव आणि मराठा बांधव मात्र अंगावर जात नाहीत। किती ओरडू द्या कुणी, नाही जाऊ देत। पण आताच परिस्थिती तशीच आहे ना। मग आता त्यांचं काम आहे परिस्थिती तयार करून घेणं सरकारचं, सरकारमधल्या मंत्र्यांचं की ज्यांच्यात ठासून ही भरलेला आहे मराठा द्वेष। दाखवू ना, आहे 2-4 महिने समोरच आहे ना, त्याला ते काड्या करणारे घरी पाठवू ना। हो, ते जर आम्हाला खड्ड्यात घालायला निघालेत, आम्ही सुद्धा बुडवणार त्यांना, 100% बुडविणार त्यांना। म्हणजे मंत्री हो 100% बुडविणार, म्हणजे बुडविणार। किती मंत्री आहेत जे काड्या करतात? 7-8-9 जण आहेत ना, ते 7-8-9 जण आहेत, बुडविणार आम्ही त्यांना। त्यांनी काड्या केल्या नाहीत क्या, मराठ्यात आणि ओबीसीत वाद निर्माण झाला पाहिजे, दंगली झाल्या पाहिजेत, हे जे त्यांनी स्वप्न बघितलं ना, त्याचं स्वप्न मोडायचं काम मराठीच करणार। तुमचं असं म्हणणं आहे की 9 मंत्री आहेत जे मराठा समाज आणि ओबीसी मध्ये वाद लावू पाहतात? 100%। त्याच्यात आमचे 2-3 मराठ्याचे सुद्धा आहेत, त्यांनाच नाही म्हणत आम्ही नुसतं, आमचे बी त्याच्यात। हो, आम्ही कार्यक्रमच लावणार। तुम्ही आमचा कार्यक्रम म्हणजे आमच्या लेकराचं कल्याण होणार आहे, ते आरक्षण मिळणार आहे आणि ते मिळू नये म्हणून तुम्ही जर एवढ्या चालबाज्या करणार असले इतक्या भयानक, तर मात्र आम्ही तुम्हाला डुबिल्याशिवाय नाही सोडणार, 100% डुबिवणार तुम्हाला। दुसरं असं आहे की तुम्ही म्हटले की 2-3 महिन्यात आहे, म्हणजे तुमची तयारी आहे विधानसभा लढवण्याची? का नसली पाहिजे? जर तुम्ही आम्हाला देणार नसलात, आमच्या संग खोटं बोलणार असलात, सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीसाठी कायदेतज्ञ तुम्हीच आणले, आता तुम्हीच भाष्य करणार, आमकं होणार तमकं होणार, टिकणार नाही, ठीक आहे ना, तू नको टिकून देऊ, आम्ही आता रडत बसणारे नाहीत पहिल्यासारखे। ते पूर्वी होतं, सरकारने फसविलं तर आपण काय म्हणायचं, हाताला हात बांधून टाकायचं आणि म्हणायचं हात बांधल्यासारखे व्हायचे, आता काय करावं, सरकारला काय करावं। आता तसं नाहीये, आता सरकारच पडित असतो आम्ही, कारण त्यावेळेस आम्ही एक नव्हतो, आता आम्ही टेन्शन नाही घेत मराठा समाज। आता जेव्हा फसवीन त्याचा गेम लावतो आम्ही। हा, आता एकदा लावला आणखी लावणार आम्ही, जमून गेम लावणार। बरं, तुम्ही असं सांगितलं होतं की 127 जागा ज्या आहेत, 123 ते 127 या तुमच्या समोर आहेत काही सर्वेतून आणि तुमच्या चाचपणीतून पुढे आल्यात, त्यातलं विभाग वाईज काय सांगता येईल का, कोणत्या विभागातून तुम्ही किती जागा? नाही, आता ते लिहिलेलं आहे, ते आता माझ्याकडे प्रत्यक्ष असं नाही आहे, मला इतकं डिटेल आठवणार नाही, पण मराठवाड्यातल्या जागा आहेत काही पश्चिम महाराष्ट्रातल्या नाही, ते आता असं नाही सांगता येणार मला, डिटेलमध्ये घेतले म्हणजे पहिल्या टप्प्यात घेतलं, आणखी घ्यायच्या राहिल्यात मराठवाड्यातल्या। आम्ही पहिल्या टप्प्यात 24 जागा बघितल्या होत्या, त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आम्ही 43 बघितल्या, आता तिसरा कालपासून सुरू केला आम्ही पुन्हा। त्यात मराठवाडा आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकणातला काही भाग आहे, मुंबईतले भाग आहे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, यातले आम्ही ठराविक टार्गेट केले सध्या। तर आता आम्ही ते 6 टप्पे करणार आहेत, 6 टप्प्यात 288चा आढावा आम्ही मात्र 100% घेणार आहे।
बरं, मराठवाड्यातून 48 पैकी 43 असं इतर विभागातून थोडंसं काही जागा तुम्हाला सांगा ना थोड्या. नाही मराठवाड्यातून 43 हां. नाही. एकूण पहिल्या टप्प्यात आम्ही 24 राज्यातल्या बघितल्या, त्याच्यानंतर राज्यातल्या 43 बघितल्या. ते काही ठिकाणचे आहेत, काही ठिकाणच्या तिकडचे आहेत, काही इकडचे आहेत. अशा हिशोबाने आम्ही ते बघायला सुरुवात केलेली आणि आम्ही 6 टप्प्यात 288 बघणार आहेत. आणि मेन फोकस किती जागेवरती करायचा आहे हे डिटेल आमचा 6वा टप्पा झाल्यावरच लक्षात येणार आहे. मराठवाड्यातल्या 48 पैकी किती लढवणार आहे ते आज नाही सांगता येणार. आता अंदाजे. दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यातल्या आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मध्ये काही घेतल्या होत्या, 43 दुसऱ्या टप्प्यात काही घेतल्या होत्या. एकूण ज्यावेळेस आमचे 6 टप्पे होते ना, तिसरा टप्पा आमचा सुरू आहे बघण्याचा. त्यातून कुठं कुठं काय होऊ शकतं हे डिटेल ज्या दिवशी आमच्या जवळ येईल त्या दिवशी आमचा आकडा लक्षात येईल. जरी 288 लढिल्या तरी पण की आपल्या किती निघणार आणि आम्ही आधीच ठासून सांगणार आहे. आधीच आमचा पोलच यागळा असणार आहे. ते आधीच सांगणार आहेत आम्ही. नसता जर हे असंच सरकार येऊन करायला लागलं नसता मग आम्ही मराठा समाज इतके कलाकार आहेत. मग आम्ही वेळ पडली ना मग बैठक घेऊन असं बी ठरवू शकतो 288 उभा करायचे 288 पाडायचे. पाडायचे म्हणजे सरकारचे ते कोणाचे पडू शकतात. आता आमच्या आंदोलनात कोण नाही, कोण मजा बघत आहे, कोणत्या पक्षातले मराठ्यांचे आमदार मजा बघायला लागलेत, कोण लांबून राहायला लागलाय, कोणाला वाटतं आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होऊ नये. आज ज्या मराठ्यांच्या लोकांनी मतदान त्यांना केलं राज्यभर ते आज लोक ते नेते आमच्या विरोधात येऊन बॉम्बलायला लागलेत. विरोधी येऊन बॉम्बलायला लागलेत आंदोलनात मराठ्याला आरक्षण नाही मिळायला पाहिजे. ज्या मराठ्यांनी मग त्यांना मतदान केलं राज्यभरात त्यांचा नेता इथे येऊन बॉम्ब बोलतोय. ते काय करतेत, तुमच्या छाताडावर पाय देऊन यायला लागले. त्यांना जर जातीचा स्वाभिमान एवढा आहे तुम्ही मतदान करून मग तुम्हाला का तुमच्या जातीचा स्वाभिमान असू नये. तुम्ही मतदान केलेलं असताना तुम्ही तर धडक म्हणायला पाहिजे आम्ही मतदान केलं राहू तुम्हाला. तुम्ही तर तिकडे जाऊन आरडता की आम्हाला आरक्षण नाही मिळालं पाहिजे मराठ्यांना. म्हणजे आम्ही तुम्हाला मतदान केलं, आम्ही मराठ्यांच्या व्यासपीठावर गेलो नाहीत, तुमच्यासाठी आम्ही शा खाल्ल्या आणि तुम्ही आज तिकडे गेलात तर मग आम्ही का जाऊ नये मराठ्याच्या आंदोलनात का जाऊन हे प्रश्न विचारले पाहिजेत. स्वतः मराठ्यांच्या नेत्यांनीच त्यांनी मदत केलेली नेत्याला. आम्ही पण आमच्या जिथं जिथं सभा आहेत मराठ्याच्या आंदोलनाच्या रॅल्या आहेत तिथं आम्ही पण चाललोत आता आणि ताकदीनं लोक घेऊन चाललोत. हे सुद्धा आता म्हणण्याची वेळ मराठ्यांच्या नेत्यांवर आलेली आहे. ते जर नाही आले तर मराठे त्यांना पाडल्याशिवाय सोडत नाहीत. हे मी जाहीर सांगतो AB माझाच्या वतीनं की तुम्हाला सुद्धा आता आपल्या जिथं जिथं मोर्चे जिथं जिथं रॅल्या तिथं तिथं आलेच पाहिजे सगळ्या पक्षातले मराठी. तुम्ही जर नाही आले ना तर तुम्ही तुमच्या छाताडावर पाय देऊन ते गेलेत तर तुम्हाला सुद्धा मनाला जागा आहे. तुम्ही जातात म्हणल्याच्या नंतर आम्ही सुद्धा आमच्या जातीच्या मोर्चात जाणार आहेत ताकदीनं. या 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये दुसरं उपोषण या ठिकाणी उभा राहतं याविषयी तुम्हाला काय वाटतं. राहतं नाही केलं ते काय असतं की शेवटी आता वाद लावायचा म्हणल्यावर समोरासमोर जावं लागल. पण आम्ही वाद होऊ देत नाहीत ना. आम्ही तितके हुशार आहेत, आम्ही तितके सावध आहेत. आम्ही बेसावध कधी राहत नाहीत आणि कधी राहणार सुद्धा नाहीत. आम्ही हुशार आहेत. हे आता लावायचा म्हणल्यावर वाद बघा ना. भाषावर लक्ष येतं सगळी राजकीय भाषा. ह्यो कोम पाळडा त्यो कोम पाळडा, ह्यो कोम पाळडा त्यो कोम आला. मराठीचे पडले मराठीचे बी पडले. याचा अर्थ ते होतो की समोरासमोर जाऊन जातीय तेढ निर्माण करून दंगल वाद घडवायचा हे त्यांचं काम आहे. पण ते मी होऊ देत नाही, अजिबात नाही होऊ देत. कारण तुम्ही कितीही केलं तुम्ही कितीही काही म्हणले तरी आम्ही नाही होऊ देत कसल्याच परिस्थितीत. आणि त्यांना तेच घडवायचं वाद घडवायचं. आता समजा आम्ही तसं केल्यावर समजा आता 1-2 वर्षांनी त्यांनी उभा केलं आंदोलन, आमचं संपलं आंदोलन, त्यांनी उभा केलं मराठ्यांनी त्यांच्या पुढे अशी उभा केल्यावर किती वाईट वाटेल. अजिबात इष्टेतून आरक्षण मिळू द्यायचं नाही धनगर बांधवाला. आम्ही असं म्हणायला चालू केल्यावर किती वाईट वाटेल. आमचा हक्काच आहे धनगर बांधव कोण समजून घ्या ना. आम्ही 1884 पासून आरक्षणात येत. तुम्ही आत्ता आला स्वातंत्र्य मिळाल्यावर 1947ला 48ला मराठवाड्यात 48ला इकडे आलाय. कमून समजून घेत नाही. किती दादा हे बघा पत्रकार म्हणून नाही पण सत्यची आम्ही आधी आरक्षणात येत. तुम्ही कसं काय विरोध करता. तुम्हाला वाटतो आमच्या मराठीचे पोरं मोठे होऊ नये. एक शेवटचा प्रश्न असा आहे की सरकार तुम्हाला म्हणतं की तुमचे प्रश्न मार्गी लागू सगळे सोयरेचा प्रश्न मार्गी लावू. सरकार ओबीसी आंदोलकांना देखील म्हणतं की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. काय
तुम्हाला म्हणताय की ओबीसीचा जो ओबीसीतून सगळे सोयरेचा जो तुमचा प्रश्न आहे तो मार्गी लागू, ओबीसीतून तुम्हाला आरक्षण देऊ, आणि ओबीसींना म्हणताय की नाही म्हणजे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. मी पुन्हा एकदा क्लिअरच सांगतो APP माझाच्या माध्यमातून सरकारला, आम्ही ओबीसी आरक्षणात येतं तुम्ही त्यांना ठासून सांगा. तुम्हाला सत्य सांगतो, मराठा तुमच्यापासून तुटणार नाही आणि ओबीसी सुद्धा तुटणार नाही. खरं सांगितलं तर मराठवाड्यातला मराठा हा 200 वर्षापासून आरक्षणात तो घ्यावा लागणार आहे, त्याच्या नोंदी आहेत ह्या घ्यावा लागणार आहेत, ते आम्ही रोखू शकत नाही ठासून सांगितलं पाहिजे. तुम्हाला सांगतो एका दिवसात वाद मिटवतो. पण हे म्हणतात देत नाही आणि ते म्हणतात मिळून देत नाही, आम्ही म्हणतो घेणार. मग ह्याच्यात तेढ निर्माण व्हायला लागलं. सरकारने खरं सांगितलं पाहिजे, खरं बोलायला शिकलं पाहिजे की त्यांचं आरक्षण आहे, त्यांचं सातारा संस्थांचं गॅजेट आहे, बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे मराठ्यांचं, हैदराबाद संस्थांचं गॅजेट आहे मराठ्यांचं मराठवाड्यातल्या. हे आरक्षणात पूर्वीचेच 200 वर्षापूर्वीचे आहेत. तुम्हाला जे आरक्षणात घातलंय संविधानानं हे 70 वर्षापूर्वी घातलंय आत्ता संविधान आल्यावर. त्यामुळे त्यांना घालावं लागणार आहे. तुम्ही किती विरोध केला तरी आम्ही त्यांना आरक्षणात आम्हाला घालणं बंधनकारक हे सरकारने ठासून सांगितलं. जातीवादी एका दिवसात बंद झाला. धन्यवाद. हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी 127 जागा ज्या लढवायचं ठरवलंय त्यामध्ये काही मराठवाड्यातल्या, काही विदर्भातील, काही पश्चिम महाराष्ट्रातील, काही कोकणातील जागा आहेत आणि त्याचे विभागावार आकडेवारी देखील त्यांनी तयार केलेली आहे. आणि जर शासनानं आरक्षण दिलं नाही तर ते निवडणूक लढवणार आहेत. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे 9 मंत्री आहेत जे ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावत आहेत. त्यामध्ये मराठ्यांचे 3 मंत्री आहेत आणि त्यांना येत्या निवडणुकीमध्ये पाडणारच अशा प्रकारची घोषणा देखील मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. तर सरकारमधल्या ज्या नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी आमची फसवणूक केलेली आहे त्यांचे मतदारसंघ विधानसभेला निश्चितपणे आमच्या टार्गेटवरती असतील असं मनोज जरांगेंनी म्हटलंय. आणि जो आमच्या विरोधात भूमिका घेईल, आमच्या विरोधात काम करेल किंवा आरक्षण विरोधी असेल त्यांना आम्ही धडा शिकवू असंही जरांगे म्हणतात. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.